महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी सुटीचा विमानतळ रद्द झालेच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची रद्द करा, रद्द करा. सुटीचा विमानतळ जमीन आमच्या हक्काची रद्द करा, रद्द करा. जीवा गेल्या प्रकल्पाचा त्याच्यामुळे हा प्रकल्प का नसेल अशा संदर्भातला बसणं आणि अशा संदर्भाचे मत आपल्याला पटून द्यायचं. महिला शेतकरी पुढे जातील आणि त्याच्या पाठीमागे पुरुष शेतकरी पुढे जातील. रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने 2 दिवस लागली. चला बॅरिकेटिंग करा. गाड्या थांबवा. रद्द करा, रद्द करा. विमानतळ रद्द करा. जीव घेणा प्रकल्पाचा जय जवान. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रद्द करा, रद्द करा. विमानतळ रद्द करा. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा करायचं काय? जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. दाजी नमस्कार. या सरकारचं करायचं काय? जमीन आमच्या
सरकार करताय काय? दलाली करताय दुसरं काय? हे सरकार करताय काय? दलाली करताय दुसरं काय? इमानदार रद्द करा. सध्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सुद्धा आपण गाणावर तिथं जाऊन घातलं पाहिजे. कारण हा प्रोजेक्ट जरी केंद्राचा असला तरी आपण जर शेतकऱ्यांचा जर विरोध केला, कारण सगळं व्यवस्थित, पण नंतर आपली समजा आपलं तात्पुरतं पैसे येतील, परंतु नंतर भविष्यात आपल्याकडे पैसा राहणार नाही, काय राहणार नाही, आपण भांगार पोरं भांगार परत सगळे लाईफ शिक्षण होणार नाही, काय होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती की आम्ही तर आमच्यासारख्याचे बऱ्यापैकी समज सगळ्या ठिकाणी आपण या आजी आंदोलन आहे, आपण याचा पक्षाचा कोणाचा विचार करायचा नाही, कोण कुठल्या पक्षाचं काय नाही. आपण शेतकरी म्हणून आपण जर सर्व एकत्र राहिलो तर निश्चितच आपला इथे विमानतळ 100% होणार नाही. त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी एकत्र राहिले पाहिजे. आपण सगळे आम्ही कुठल्या पक्षाचं काम करतो, याच्या बाहेर ज्यावेळेला येते त्यावेळेला आमचे पक्षाचे डोळे आपण सर्वांनी बाहेर ठेवले पाहिजे आणि पक्ष विरहित हे आंदोलन झालं पाहिजे. सर्वांनी आपण शेतकरी म्हणून जर एकत्र राहिलो तर निश्चितच 100% विमानतळ होणार नाही. कारण संघटना ही महत्वाची असते. जर पुरुषाची 4-2 इकडे पारगावची 2 फुटे, एकतपूरची मंजोरी 2 फुटे, कोपळात फुटे, तर याला काही तथ्य राहणार नाही. आपण आता संघर्ष आपला जिथवर जायचा येईल तिथवर आपण नेऊ. आमच्यासारखी तुमच्याबरोबर 100% राहतील आणि आपण हाच लढा आज जर आपण जर प्रत्येक गट माणूस धरला तरी प्रत्येक गट इथं काही माणूस आलेला नाही. प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे की आपलं स्वतःचं भविष्य आज उजाड होतंय. तर पैसा राहत नाही, पैसा संपून जातो, नंतर भविष्य मुलांचं नसतं ना आपलं नसतं. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी भविष्यामध्ये असंच आज जर आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र आलात तसंच आपण भविष्यामध्ये एकत्र यावं. हा लढा अजून आजच्यापेक्षा आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेला यावेळेला येईल आपली मुलं बाळं सगळं जर या ठिकाणी सगळं जर तरुण पिढी जर आली तर निश्चितच या आंदोलनाला अजून चांगलं यश येईल. तेवढं या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी 23 सप्टेंबर 2016 शासनाची घोषणा तिथे प्रसिद्ध करण्यात आली आणि वर्तमानपत्रातून टीव्हीवरून ते आपण सगळ्यांनी ऐकले. न विचारता, न विश्वासात घेता, विचारपूस न करता हा विमानतळाचा प्रकल्प या 7 गावाच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मारण्यात आला. आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या. आमच्या पारगावच्या ग्रामसभेला 707 लोक हजर होते आणि या सगळ्याच लोकांनी हा प्रकल्प आम्हाला नकोय ग्रामसभेत म्हणून ठराव मंजूर केला. ते सगळे ठराव आपण शासनाला वेळोवेळी पाठवले. या विमानतळाला विरोध करण्यासाठी गेले 10 वर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारे पुण्याला आपण 2 आंदोलनं केली, मोर्चे नेले. सासवडला आपण 2 आंदोलनं, एक रास्ता रोको केला आणि आज परत आपण आंदोलनाला आलो. कारण आता मध्यंतरी शासनाने जाहीर केले की MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना सांगितलं की भूसंपादन करा. तर बारामतीच्या कार्यालयात आम्ही फक्त चौकशी करायला गेलो किंवा तुमच्याकडे खरंच आदेश आलेत का, तुम्ही कशा पद्धतीने भूसंपादन करणार, तुमची प्रोसेस काय, नियम काय. तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भूसंपादन हे जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेकडून होतं आणि आमच्याकडे पुढचा विकासाचा टप्पा येतो. आणि मग आम्ही त्यांना तरी आपल्या सर्वच गावचे आमच्या शेतकऱ्यांचा असा विरोध आहे, तुमच्याकडे जेव्हा GR येईल, परिपत्र केलं, तुमच्या अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा त्यांना कळवा. अशा प्रकारची विनंती आम्ही 7 गावच्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी ती जाऊन केली. जेव्हा विमानतळ चालू झाले, राज्यपाल महोदयांचं सीमा निश्चित केल्याचं परिपत्रक आपल्याला पाहताय सगळेजण व्हॉट्सअपला, युट्यूबला वाचते. आपण पारगावचं 1037 हेक्टर हे भूसंपादन करण्याचं शासनाने परिपत्रकात जाहीर केलेलं आहे. म्हणजे 2592 एकर होते. उदाचीवाडी 261 हेक्टर म्हणजे 625 एकर. मुंजवडीचे 140 हेक्टर 357.5 एकर होते. एकतपूरचं 271 हेक्टर 677.5 एकर. खानवडीचं 484 हेक्टर, हेक्टर म्हणजे 100 गुंठ्यांचा 2.5 एकरचा. 1210.5 एकर. कुंभारवळण 351 हेक्टर आहे
877.5 एकर, वनपुरीचं 339 हेक्टर आहे आणि 847.5 एकर. या गावामध्ये जवळजवळ 39 वाड्या वस्त्या येत आहेत. तर सगळ्याचा आम्ही अंदाज केला. लोक किती बाधित होतात, घरं किती जात आहेत, झाडं किती जात आहेत, जनावरं किती जात आहेत, पाळीव प्राणी कुठे आहेत, जंगली प्राणी, कुत्री, मांजरं आणि कुरटी झाडे सगळ्याचा आपण अंदाज घेतलेला आहे. ही प्रचंड मोठी हानी याच्यामधून होती. प्रश्न एवढाच आहे की मानवी वस्तीमध्ये विमानतळ करण्याचं घोषित केलेलं आहे. 2013चा कायदा सांगतोय की गावठाणं, इंग्रजांच्या काळातला कायदा आहे, गावठाणं पुनर्वसित करा. पारगावच्या गावठाणात 82 घरं आहेत, खानवडीच्या गावठाणात 37 घरं आहेत. ही अशी गावठाणात थोडी थोडी घरं राहिली आणि सगळे लोक वाड्या वस्त्यावर राहायला गेले. आणि या लोकांना पुनर्वसन हा शब्द, हा कायदा लागू पडत. म्हणून पैसे घ्या, कुठं जायचे तिकडे घर बांधा आणि त्या पद्धतीनं प्रपंच करा. संसार प्रपंच द्वंद्वा करून पाहिला जात नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की आम्ही जायचं कुठे, राहायचं कुठे, खायचं काय. पुढच्या पिढ्यांचा आवासून प्रश्न आमच्या समोर आहे. ते आम्हाला माफ करणार नाहीत. विचारतील आम्हाला राहायला घर कुठे आहे, बांधायला जागा कुठे आहे, आणि याची उत्तर आपल्याकडे नसणार आहेत. आणि म्हणून आपण शासनाला सांगतो की मानव वस्ती आहे. इथं कुंभारवाड्याच्या बॉर्डर पासून ते पारगावच्या आडव्या रस्त्यापर्यंत नॅशनल हायवे 164 आणि तिथपर्यंत सगळी राहणारी घरं आहेत, गोठे आहेत, गाई गुरं सगळंच याच्यात आहे. आणि मग हे सगळं जर नष्ट होणार असेल, ही वनसंपदा नष्ट